श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत होळीविषयी माहिती. नेमके होळीला काय करायचे आहे, होळी आणि चंद्रग्रहण विषयी पण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी 3 मार्च रोजी चंद्रग्रहण होणार आहे. म्हणूनच सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रंग कधी खेळले जातील. खगोल तसेच ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. धर्मसिंधू नुसार सूतक काळात कोणत्याही धार्मिक उत्सव टाळले जातात. म्हणून रंगांचा सण 4 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. शास्त्रांचा विचार केल्यास ग्रहण संपल्यानंतर रंग खेळले जाऊ शकतात. म्हणून होली पौर्णिमा, धुळवड, धुळंदी उत्तर भारतातील रंग उत्सव पौर्णिमा 4 मार्च रोजी साजरी केली जाईल. चंद्रग्रहण वेळ कॅलेंडरनुसार यावर्षी होळीच्या वेळी चंद्रग्रहण होईल, जे भारतात दिसेल. त्यामुळे संपूर्ण भारतात ग्रहणांचा सूतक काळ लागू असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3:20 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 पर्यंत संपेल. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 27 मिनिटे दिसेल. होलिका दहन कधी होईल? यंदा पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:07 संपेल. म्हणून होलिका दहन मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी केले जाईल. या काळात भद्रा काळ सुरू होणार आहे. 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 भद्रा काळ सुरू होऊन 3 मार्च रोजी सकाळी 5:32 पर्यंत असेल. भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे तो काळ संपल्यानंतर 3 मार्च 2026 रोजी होलिका दहन करणे योग्य ठरेल. होलिका दहनासाठी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते रात्री 8:50 पर्यंत शुभ काळ असेल. या काळात होलिकाची पूजा आणि दहन करणे शुभ मानले जात आहे. आता आपण जाणून घेऊया होळीविषयी. नेमके होळीला काय करायचे आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्ताशे, 5 विड्यांची पाने, गोटा खोबर, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी. 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा खोबर, नारळ, तूप वाहने, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते, कष्ट दूर होतात. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मीठ, काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावे. त्रास निघून जातो. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझी मनातली सर्व कामे व्यवस्थित होऊ दे, असे म्हणून होळीत टाकावीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूतप्रेत, नजर दोष, करणी दोष होत नाही. होळीचे दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावेत. मनोकामना पूर्ण होतात. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावेत. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते. नवग्रह दोष जाण्यासाठी
होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे व गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सूर्यदेवाची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. राहूंचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोड तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे होऊ लागतात. जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका आणि द्विमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व या वेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका. ही क्रिया श्रद्धेने करा. दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. विवाह होत नसेल नाही लवकर, विवाहासाठी होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरून अर्पण करावे, प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धोलीवंदनलाही करावी. ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी. लवकरच विवाहयोग येईल. ही होती चंद्रग्रहण आणि होळीची संपूर्ण माहिती कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. सर्वांनाच श्री स्वामी समर्थ. सेवा करा, सेवेकरी व्हा. माणूस जपा, माणूस शिका.